पाकिस्तानच्या कैदेत खूप दुःख भोगले, मरण यातना सोसल्या. संपूर्ण भारतीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानेच शत्रुराष्ट्राकडून मी जिवंत परत आलो. जे दुःख माझ्या वाट्याला आले ते कोणाच्याच आयुष्यात नको, अशी भावना सैन्य दलात कार्यरत व चुकून भारतीय सीमा पार करून पाकिस्तान कैदेत राहून आलेले जवान चंदू चव्हाण यांनी व्यक्त केली. धामुरी येथे चंदू चव्हाण यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल येथे मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न झाले. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सौ जयश्री भाकरे यांच्या हस्ते चंदू चव्हाण यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार विजेते जवान सचिन वाघ, अमोल बडवर, चरण माळी, रवींद्र आयरे, आप्पासाहेब दरेकर, व्यापारी बंधू आनंदा वाघचौरे हे जवान उपस्थित होते. चव्हाण यांनी आपला अनुभव सांगताना माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून संघर्ष करण्यास शिकले पाहिजे. देशप्रेम जर आपल्यात असेल तर देशासाठी आपण काहीही करू शकतो. आपण समाजात सेवा करताना मोडेलपण वागणार नाही, या युक्तीप्रमाणे संघर्ष केला पाहिजे. देशातील जातीयवाद नाहीसा करून आपल्यातच भांडत बसण्यापेक्षा समाज व देशाच्या प्रगतीकडे लक्ष दिले पाहिजे. देशसेवा प्रत्येकाने आपल्यात अंगीकारली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी सार्वजनिक वाचनालयाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, तरुण वर्ग, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुष्परिणामांची